नमस्कार मंडळी. दिवाळीच्या चकल्या करायच्या ठरवल्या. चकली पीठ आणायला दुकानात गेले तर चकली भाजणी संपलेली. मग आता काय, घरच्या घरी पीठ तयार केलं आणि बनवल्यात खुसखुशीत चकल्या. तर चला, यासाठी मी घेतले आहेत 2 वाटी पोहे, जाडे पोहे, त्यानंतर 1 वाटी डाळवं, भाजलेल्या फुटाण्याच्या डाळ्या आणि 3 वाटी तांदळाचं पीठ. पहिल्यांदा आपण पोहे आणि डाळवं एका कढईमध्ये 5 ते 7 मिनिटं फक्त परतवून घेणार आहोत. कारण काय, तर त्यातलं मॉइश्चर निघून जायला हवं. नंतर मिक्सरमधनं आपण याची बारीक पूड करून घेणार आहोत. यातच आपण तांदळाचं पीठ घालायचं आणि यावर आपण घालणार आहोत कडकडीत मोहन म्हणजे तापलेलं तेल. यामध्ये आपण मीठ घातलं आहे, त्यानंतर ओवा घातलेला आहे, त्यानंतर आपण यात तीळ घातलेली आहे, जिरेपूड, धनेपूड आणि चवीनुसार तिखट. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं आहे कडकडीत मोहन. पहिले चमच्याने आणि त्यानंतर हाताने हे सगळं पीठ आपल्याला मळून घ्यायचं, जेणेकरून मोहन सगळ्या पिठाला लागायला हवं आहे. त्यानंतर गरम पाण्याने आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि त्यानंतर 5 मिनिटं झाकून ठेवूया. एकीकडे कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं. चकल्याच्या साच्यामध्ये आपल्याला हे पीठ गोळे करून भरून घ्यायचे. तुम्हाला जमत असेल तर टिश्यू पेपरवर, नाहीतर नुसतंच पोळपाटावर लाटून आपल्याला ह्या चकल्या तेलामध्ये सोडायच्या. तेल मात्र आपल्याला कडकडीत तापलेलं हवं आहे आणि अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या खुसखुशीत कुरकुरीत चकल्या तयार होतात. नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.